Welcome to all the student. In this lecture, in extended lecture, we will discuss the photochemistry or definition of photochemistry. What is meant by photochemistry? Which law is related with the photochemistry? For example, two laws, that is, when a beam of monochromatic light is passes through a होमोजिनियस सोल्युशन. हे आपण कालच्या लेक्चरमध्येच काय केलेले की पाहिलेले की दोन लॉज आहेत. त्या लॉनुसार काय केलेलं आहे आपण की त्याची जी डेफिनेशन आहे ती पाहिलेली आहे किंवा तो काय लॉ आहे ते पाहिलेलं आपण. तर या लेक्चरमध्ये आपण काय करू की लॉ ऑफ फोटोकेमिस्ट्री या लेक्चरमध्ये इथं आपण पाहूता कोणते कोणते लॉज आहेत ते आपण इथं सुरुवातीला पहा. लॉज ऑफ फोटोकेमिस्ट्रीमध्ये दोन महत्त्वाचे लॉ आहेत. पहिला लॉ आहे ग्रॉथस ड्रॅपर लॉ. आता व्हॉट इज द ग्रॉथस ड्रॅपर लॉ? ग्रॉथर्स इन 1817 अँड ड्रॅपर्स इन 1841 इज टर्म ॲज अ ग्रॉथस ड्रॉपर लॉ. म्हणजे दोन सायंटिस्ट, एक ग्रॉथस आणि दुसरा कोणता असणार आहे, एक ड्रॉपर नावाच्या सायंटिस्टनं काय केलं, आपापला कन्सेप्ट या फोटोकेमिस्ट्रीबद्दल काय केला मांडलेला आहे. आणि त्या दोघांचं मिळून काय केलं की एक लॉस तयार झाला आहे, त्याला म्हणतो आपण ग्रॉथस ड्रॉपर लॉ. अकॉर्डिंग टू धिस लॉ, ओनली दॅट लाईट विच इज ॲब्झॉर्ब बाय अ सिस्टीम कॅन ब्रिंग्स अबाउट अ फोटोकेमिकल रिॲक्शन. पाहिजेत काय सांगितलेलं आहे की ओनली दॅट लाईट्स विच इज ॲब्झॉर्ब बाय अ सिस्टीम, ज्या सिस्टीमनं जेवढा काही लाईट्स ॲब्झॉर्ब केला असेल की जेवढा काही लाईट्स ॲब्झॉर्ब केला असेल, कॅन ब्रिंग्स अबाउट अ फोटोकेमिकल रिॲक्शन, तेवढाच लाईट्स काय असतो विच इज रिस्पॉन्सिबल टू फोटोकेमिकल रिॲक्शनला काय असतो, रिस्पॉन्सिबल असतो किंवा फोटोकेमिकल रिॲक्शनला काय असतो, रिस्पॉन्सिबल राहत असतो. समजा फॉर एक्झाम्पल व्हिजिबल लाईट्स जर ॲब्झॉर्ब केला असेल एक 200 नॅनोमीटरचा, तर त्या 200 नॅनोमीटरमुळं काय होईल की तेवढेच मॉलिक्यूल्स, जेवढे मॉलिक्यूल्स ॲब्झॉर्ब तो लाईट्स करतील तेवढेच मॉलिक्यूल्स काय करतील, इट कन्वर्ट रिॲक्टंट इन टू द प्रोडक्ट्समध्ये काय करतील, कन्वर्ट करतील किंवा तिथं फोटोकेमिकल रिॲक्शन्स काय होईल तिथं होईल. अशा स्टेटमेंटला किंवा या लॉला काय म्हणतो, दिस लॉ इज कॉल्ड ॲज द ग्रोथस ड्रॉपर्स लॉ म्हणत असतो आपण त्याला. अजून एकदा मी तुम्हाला रिपीट करतो की अकॉर्डिंग टू धिस लॉ, या लॉच्या म्हणण्यानुसार अकॉर्डिंग टू धिस लॉ, ओनली दॅट लाईट विच ॲब्झॉर्ब बाय अ सिस्टीम, ओनली दॅट लाईट विच ॲब्झॉर्ब बाय अ सिस्टीम कॅन ब्रिंग्स अबाउट अ फोटोकेमिकल चेंज. तिथं काय होतात, फोटोकेमिकल चेंजेस तिथं काय होतात, होत असतात. आणि अशा लॉला काय म्हणतो आपण, धिस लॉ इज कॉल्ड ॲज द ग्रोथस ड्रॉपर्स लॉ म्हणतो. आता सेकंड लॉ पाहू आपण इथं. सेकंड लॉला म्हणतो आपण इथं स्टार्क आइन्स्टाईन्स लॉ ऑफ फोटोकेमिकल इक्वॅलन्स. स्टार्क आइन्स्टाईन्स लॉ ऑफ फोटोकेमिकल इक्वॅलन्स. इन दिस स्टार्क आइन्स्टाईन लॉ ऑफ फोटोकेमिकल इक्वॅलन्समध्ये जर आपण पाहिलं असेल तर पहा, धिस लॉ इज स्टार्क आइन्स्टाईन्स लॉ हा 1908 मांडलेला आहे. आणि स्टार्कनं आणि आइन्स्टाईननं 1912 आणि स्टार्कनं 1908 अप्लाइड टू द कन्सेप्ट ऑफ क्वांटम ऑफ एनर्जी टू फोटोकेमिकल रिॲक्शन ऑफ मॉलिक्यूल. धिस इज नोन ॲज द सेकंड लॉ ऑफ फोटोकेमिस्ट्री. सेकंड लॉ कोणतं काय सांगते आपल्याला, आता यांचा कन्सेप्ट पहा, क्वांटम ऑफ एनर्जी टू फोटोकेमिकल रिॲक्शन ऑफ मॉलिक्यूल. समजा आपण एखादं जर एनर्जी असेल तर ती अप्लाइड केली असेल किंवा ती क्वांटम ऑफ एनर्जी टू फोटोकेमिक, आता फोटोकेमिक एखादं क्वांटम ऑफ एनर्जी आहे आपल्याकडं. आता ती क्वांटम ऑफ एनर्जी आपण काय करणार, त्या फोटोकेमिकल रिॲक्शनमध्ये काय करणार, प्रोव्हाइड करणार. आणि त्यामुळं काय होईल, तिथं काय होतील, फोटोकेमिकल चेंजेस होतील. याला म्हणतो आपण धिस लॉ इज कॉल्ड ॲज द सेकंड लॉ. अकॉर्डिंग टू धिस लॉ, आता पहा काय सांगितलेलं आहे, इन प्रायमरी फोटोकेमिकल रिॲक्शन each molecule of reacting substances absorb one quantum of radiation which leads to photochemical change. म्हणजे मॉलिक्युल्समध्ये किंवा फोटोकेमिकल रिॲक्शनमध्ये मॉलिक्युल्स ऑफ रिॲक्टिंग सबस्टन्स काय करेल, तो वन क्वांटम ऑफ रेडिएशन्स काय करेल, ते ॲब्झॉर्बशन करेल विच लीड्स टू फोटोकेमिकल चेंज. तिथे काय होईल, त्या वन क्वांटममुळं काय होईल, तिथं फोटोकेमिकल चेंजेस तिथं काय येऊन जातील. सपोज म्यू इज द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन absorbed, then the corresponding quantum of energy absorbed per molecule will be h mu. मग ती किती असेल, h mu असेल.
द एनर्जी ई ॲब्झॉर्ब बाय द मॉलिक्यूल इन फोटोकेमिकल प्रोसेसेस इज गिवन बाय. मग त्यांनी एक इक्वेशन दिलं आपल्याला, ई इज इक्वल टू एच म्यू. द एनर्जी ॲब्झॉर्ब पर मोल इज गिवन बाय. एनर्जी ॲब्झॉर्ब पर मोल इज गिवन बाय. इथं फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे, इथं सेकंड इक्वेशन दिलेलं आहे. मग ई इज इक्वल टू एन एच म्यू. मग याला जर आपण रिअरेंज केलं या इक्वेशनला, तर रिअरेंज केल्याच्या नंतर काय होईल, ई इज इक्वल टू एन एच सी बाय लॅमडा. बिकॉज म्यू इज इक्वल टू सी बाय लॅमडा आपण याच्या अगोदरच पाहिलेलं आहे. मग याच्यामधल्या टर्म्स कोणत्या कोणत्या आहेत, ईला काय म्हणतो आपण, ई इज कॉल्ड ॲज द एनर्जी इन आइन्स्टाईन, एन इज कॉल्ड ॲज ॲव्होगॅड्रोज नंबर, एच इज कॉल्ड ॲज प्लॅन्क्स कॉन्स्टंट अँड लॅमडा इज वेवलेंथ, सी इज कॉल्ड ॲज द velocity of light. It is evident that the numerical value of E varies inversely as the wavelength of light absorbed. The shorter the wavelength, the greater is the energy absorbed. हे आपल्याला माहितीच आहे. This is the two equation which is related to the स्टार्क आइन्स्टाईन्स लॉ नुसार हे काय तर दोन तिथं एव्हिडन्स त्यांना इथं दिलेलं आहे. तर देन थर्ड टॉपिक पाहू आपण, किंवा नेक्स्ट टॉपिक पाहायचं क्वांटम इल्ड. आता क्वांटम इल्ड म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज मीन बाय क्वांटम इल्ड. आपल्याला माहिती आहे की क्वांटम कशाला म्हणतो, किंवा क्वांटम ऑफ एनर्जी कशाला म्हणतो, द बंडल ऑफ एनर्जी विच इज फ्रॉम द सन, जी काय आपल्याला लाईट्सपासून मिळते किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सपासून जे काही बंडल आहेत लाईटचे बंडल ऑफ एनर्जी म्हणतो आपण, पॅकेट्स म्हणतो आपण त्याला. तर ती क्वांटम इल्ड्स नेमकं काय ते पाहू. द नंबर ऑफ मॉलिक्युल्स रिॲक्टिंग पर क्वांटम एनर्जी ॲब्झॉर्ब. पाहायचं क्वांटम इल्ड कशाला म्हणायचं, द नंबर ऑफ मॉलिक्यूल रिॲक्टिंग पर क्वांटम एनर्जी ॲब्झॉर्ब. म्हणजे जेवढी क्वांटम एनर्जी ॲब्झॉर्ब केली तेवढी मॉलिक्युल्स काय होतील तिथं रिॲक्शनमध्ये भाग घेतील. जेवढे मॉलिक्युल्स ॲब्झॉर्ब केली तेवढं तिथं रिॲक्शनमध्ये काय करतील ते भाग घेतील. दिस इज नोन ॲज द क्वांटम इल्ड. त्याला काय म्हणायचं, क्वांटम इल्ड. मग आता क्वांटम इल्ड कशाने काढतो आपण, द नंबर ऑफ मोल्स रिॲक्टिंग पर आइन्स्टाईन ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब. जेवढी काही पर आइन्स्टाईन ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब इट इज डिनोटेड बाय द फाय. आपण काय करतो याला फायच्या साह्यानं किंवा फाय या साईननं काय करतो त्याला डिनोट करतो आपण त्याला. मग फाय इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्यूल रिॲक्टिंग इन गिव्हन टाईम. आता इथे स्लाईडमध्ये थोडंसं खालीवरी झालेलं आहे किंवा खाली आलेला टाईम तो. तर पहा इथं फाय इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स रिॲक्टिंग इन गिव्हन टाईम डिवायडेड बाय नंबर ऑफ क्वांटा ऑफ लाईट ॲब्झॉर्ड इन द सेम टाईम. नंबर ऑफ मॉलिक्यूल रिॲक्टिंग इन अ गिव्हन टाईम म्हणजे जेवढ्या टाईममध्ये मॉलिक्युल्स काय होतील, मॉलिक्युल्स रिॲक्ट होतील तेवढ्या टाईममध्ये नंबर ऑफ क्वांटा ऑफ लाईट्स किती ऑब्झर्व केला त्याच्यावर डिपेंड आहे की तो लाईट्स तिथं त्याची क्वांटम इल्ड आपल्याला तिथं मिळेल आपल्याला. तर काय सांगतात आपल्याला, फाय इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्यूल रिॲक्टिंग इन गिव्हन टाईम. दिलेल्या वेळेत किती मॉलिक्यूल रिॲक्ट झाले हे कशावर डिपेंड असते, इट इज डिवायडेड बाय नंबर ऑफ क्वांटा ऑफ लाईट ॲब्झॉर्ब. मग किती क्वांटा आपण त्याला काय केलेलं आहे, ॲब्झॉर्ब केलेलं आहे याच्यावरती काय असते डिपेंड असते. याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड ॲज द क्वांटम इल्ड किंवा क्वांटम इल्ड त्याला म्हणत असतो. आता एक्सपेरिमेंटल डिटर्मिनेशन ऑफ क्वांटम इल्ड. आता एक्सपेरिमेंटल डिटर्मिनेशन ऑफ क्वांटम इल्ड्समध्ये जर आपण पाहिलं असेल तर डिटर्मिनेशन ऑफ क्वांटम इल्ड्समध्ये ही जी डायग्राम्स दिसते आपल्या इथं, ती डायग्राम्स पहा पहिल्यांदा. या डायग्रामच्या साह्यानं किंवा या ॲपरेटरच्या साह्यानं काय करतो आपण क्वांटम इल्ड्स तिथं डिटर्माइन करत असतो एक्सपेरिमेंटली. याच्यामध्ये मेन कोणते पॉईंट्स आहेत, लाईट सोर्स आहे, लेन्स आहे, स्लिट आहे, मोनोक्रोमॅटर आहे, रिॲक्टिंग सेल आहे, थर्मोस्टॅट आहे आणि फायनल जे ॲपरेटर्स आहे त्याला काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज द डिटेक्टर. तर वन बाय वन आपण काय करू आपण इथं वन बाय वन त्याचे हे पाहू. सोर्स ऑफ लाईट. मग सोर्स ऑफ लाईट या एक्सपेरिमेंटमध्ये कोणता यूज केला जातो, द लाईट सोर्स यूज्ड मे बी सनलाईट. मग याच्यात कदाचित लाईट कोणता यूज केला जातो, सनलाईट पण यूज केला जातो. सनलाईट्स आर्क लॅम्प, मर्क्युरी व्हेपर लॅम्प. याच्यात मर्क्युरी व्हेपर लॅम्प पण वापरतात, सनलाईट पण वापरू शकतो, आर्क लॅम्प पण वापरू शकतो, चार्ज ट्यूब टंगस्टन लॅम्प पण वापरू शकतो. एवढ्यासाठीचे लाईट आपण इथं ॲज अ सोर्स म्हणून इथं पहा इथं सोर्स दिलेलं आहे, हे सोर्स म्हणून आपण काय करू शकतो तिथं यूज करू शकतो. म्हणजे एक तर टंगस्टॅन लॅम्प वापरा, त्याच्यानंतर मर्क्युरी लॅम्प वापरा, त्याच्यानंतर मर्क्युरी व्हेपर लॅम्प वापरा, सनलाईट यूज करू शकतो, आर्क लॅम्प यूज करू शकतो आणि टंगस्टन लॅम्प पण आपण इथं यूज करू शकतो. दिस इज अबाउट द लाईट सोर्स. ते सेकंड इज कॉल्ड ॲज द मोनोक्रोमॅटर. सो व्हॉट इज द मोनोक्रोमॅटर, इट कन्सिस्ट ऑफ द ऑप्टिकल फायबर्स. या मोनोक्रोमॅटरमध्ये काय असतात, मोनोक्रोमॅटरमध्ये ऑप्टिकल फायबर्स असतात. दे आर मेड अप ऑफ जिलॅटिन्स ऑर द कलर्ड जिलॅटिन्स किंवा कलर्ड असतात, ते कलर्ड ग्लास असतात और ट्रान्सपरंट प्लेट्स असतात विथ द मेटल फ्लेम. इट ॲब्झॉर्ब्स अनवॉन्टेड वेवलेंथ ऑफ लाईट्स अँड ट्रान्समिट द लाईट ऑफ रिक्वायर्ड वेवलेंथ. हा काय करतो मोनोक्रोमॅटर, जेवढी काही
जेवढे काही इम्पॉर्टंट लाईट आहे तेवढाच इम्पॉर्टंट लाईट्स काय करतो तो ॲब्झॉर्व करतो आणि बाकीचा अनवॉन्टेड लाईट जो आहे तो अनवॉन्टेड लाईट्स काय करतो तो रिमूव्ह करतो किंवा बाजूला काढून ठेवतो. प्रिझम अँड ग्रेटिंग्स कॅन ऑल्सो बी यूज्ड ॲज अ मोनोक्रोमॅटर. मग प्रिझम किंवा ग्रेटिंग्स, प्रिझम आणि ग्रेटिंग्स हे काय करत असतो ऑल्सो यूज्ड ॲज अ मोनोक्रोमॅटर म्हणून तिथं आपण यूज तिथं करू शकतो. देन थर्ड जे आहे त्याला म्हणतो आपण इट इज कॉल्ड ॲज द रिॲक्टिंग सेल. आता रिॲक्शन सेल पहा इथं पण दाखवलेले आहे. रिॲक्शन सेलमध्ये द रिॲक्शन सेल इज मेडअप ऑफ ग्लास ऑर कॉर्ड्स. एक तर रिॲक्शन सेल जी असेल ही ग्लासनं बनलेली असेल किंवा कॉर्ड्सनं बनलेली असेल with optically plain window for the entrance and exit of light. It is placed in thermostat to keep the reactant constant temperature. आता इकडं काय काय सांगितलं ते इट प्लेस इन अ थर्मोस्टॅटमध्ये कशाचं ठेवतो आपण इट प्लेस इन अ थर्मोस्टॅट टू कीप द रिॲक्टंट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. त्या रिॲक्शन सेलमधलं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहण्यासाठी आपण काय करतो त्याला थर्मोस्टॅटमध्ये जनरली तिथं ठेवत असतो. द नेक्स्ट ॲपरेटस इज कॉल्ड ॲज द डिटेक्टर. डिटेक्टर कशाला म्हणतो तर द लाईट कमिंग फ्रॉम द रिॲक्शन सेल. आता जो काही लाईट आपल्या सोर्सपासून पास झाला तो कशात येईल पहिल्यांदा मोनोक्रोमॅटरमध्ये आला. मोनोक्रोमॅटरमधून लाईट कुठं पास झाला रिॲक्शन सेलमध्ये झाला. रिॲक्शन सेलमधून पास होऊन कुठे आला तो डिटेक्टरमध्ये आला. द लाईट्स कमिंग फ्रॉम द रिॲक्शन सेल फॉल्स ऑन द सुटेबल डिटेक्टर. इट मेजर्स द इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिटेड लाईट. मग तो काय करेल इट मेजर्स द इंटेन्सिटी, त्याची इंटेन्सिटी काय करेल तो डिटेक्टर मेजर करेल. फर्स्ट लाईट इज पास थ्रू अ एम्प्टी सेल अँड इट्स इंटेन्सिटी इज मेजर्ड. मग तिथं IA तिथं काय होईल तिथं इंटेन्सिटी काय होईल तिथं मेजर केल्या जाईल त्याची. देन लाईट इज पास थ्रू अ रिॲक्शन मिक्सचर अँड इंटेन्सिटी ऑफ ट्रान्समिट लाईट इज मेजर्ड I. द डिफरन्स बिटवीन द टू रिडिंग्स विल गिवन बाय द इंटेन्सिटी ऑफ लाईट ॲब्झॉर्ब इन द रिॲक्शन. मग त्याची इंटेन्सिटी काय होती त्या लाईटची तिथं मेजर केली जाते आणि अशा प्रकारे तिथं काय होईल तिथं ती क्वांटा ऑफ एनर्जी जी आहे ती तिथं काय होती तिथं मेजर केली जाते. त्याच्यानंतर थर्मोफाईल जो असतो तर थर्मोफाईल काय असतो इट इज अ मल्टी जंक्शन थर्मोकपल कन्सिस्टिंग युजली ऑफ मेटल लाईक एझी अँड बिस्मथ जो असतो बिस्मथ किंवा सिल्वर म्हणतो आपण त्याला हे तिथं काय असतात जनरली त्याच्यात असतात. त्यात प्लॅटिनियम ब्लॅक पण आपण तिथं जनरली यूज करू शकतो कशामध्ये या थर्मोफाईल्समध्ये आपण तिथं ठेवू शकतो. त्याच्यानंतर केमिकल ॲक्टिनोमीटर पण आपण तिथं जनरली आता यूज करत असतात. इट कन्सिस्ट ऑफ द सोल्युशन विच इज अफेक्टेड बाय लाईट्स. व्हेन अ लाईट फॉल्स ऑन द सोल्युशन केमिकल रिॲक्शन स्टार्ट. ज्यावेळेस तिथं लाईट्स पडेल त्यावेळेस काय होईल तो लाईट ज्यावेळेस त्या ॲक्टिनोमीटर्सवर पडते त्यावेळेस काय होते तिथं लाईट्स पडल्याच्यानंतर केमिकल रिॲक्शन तिथं स्टार्ट होते. आणि ती केमिकल रिॲक्शन्स कशी असते ही पहा. UO2 युरेनियम आपण म्हणतो डायऑक्साईड युरेनियम डायऑक्साईड प्लस HMU म्हणजे काय म्हणतो आपण त्याला HMU का असते की लाईट त्याच्यावर फॉल होणारा लाईट्स किंवा त्याला काय म्हणतो लाईट पडणारा त्याच्यावर लाईट्स असेल. मग जो लाईट पडला त्याच्यापासून UO2+2 स्टार जे स्टार केलेले दिस स्टार इट मीन्स दॅट द एक्सायटेड स्टेट ऑफ द युरेनियम मॉलिक्यूल. तो मॉलिक्यूल्स काय होतं एनर्जी घेतल्यानंतर एक्सायटेड स्टेटमध्ये काय होतं जात असतो. आणि युरेनियल आयन्स दॅट इज ॲक्टिवेशन. पहा सांगितलं तुम्हाला की युरेनियम आयन्स आहे किंवा ॲक्टिवेशन आहे तर ते तिथं ॲक्टिवेशन स्टेटमध्ये जात असतो. आणि अशा प्रकारे तिथं काय होते तिथं रिॲक्शन स्टार्ट होते किंवा रिॲक्शन तिथं स्टार्ट होत असते. द रिमेनिंग अमाऊंट ऑफ ऑक्झॅलिक ॲसिड कॅन बी टायट्रेटेड अगेन्स्ट द KMnO4 सोल्युशन. मग KMnO4 सोल्युशन्स का सोबत काय होते की रिमेनिंग जे आहे राहिलेलं ऑक्झॅलिक ॲसिड ते काय होते रिॲक्ट होते. द एक्सटेंट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ ऑक्झॅलिक ॲसिड इज प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी ऑफ लाईट ॲब्झॉर्ब. मग लाईट ॲब्झॉर्बलं काय असतं ते इंटेन्सिटी ऑफ लाईट ॲब्झॉर्बलं काय असतं ते प्रोपोर्शनल असते. आणि अशा थ्रू द क्वांटम यील्ड ऑप्टेन्ड फ्रॉम सम इम्पॉर्टंट फोटोकेमिकल रिॲक्शन. मग अशा प्रकारे काय करतो आपण की क्वांटम यील्ड आपण डिटरमाइन तिथं करू शकतो किंवा आपल्याला तिथं डिटरमाइन इझिली तिथं आपल्याला करता येऊ शकते याच्या सहाय्याने. त्याच्यानंतर रिझन फॉर हाय क्वांटम यील्ड अँड द लो क्वांटम यील्ड. आता कोणते रिझन आहेत की ज्याच्यामुळे काही रिॲक्शन्स काय करतात हाय क्वांटम यील्ड दाखवतात आणि काही रिॲक्शन्स काय करतात लो क्वांटम यील्ड्स दाखवतात. ते आपण इथं वन बाय वन पाहू. पहिले फर्स्टली वी विल सी द रिझन फॉर हाय अँड लो क्वांटम यील्ड. त्याच्यामध्ये आता पहिली पहा द प्रायमरी प्रोसेस आणि सेकंडरी प्रोसेस. प्रायमरी प्रोसेस काय असतील सेकंडरी प्रोसेस काय असतील ते बघू आपण. फर्स्टली सी प्रायमरी प्रोसेस. इन प्रायमरी प्रोसेस in these processes light radiation is absorbed by a molecule A resulting in the formation of an excited molecule A star.
आता पहिल्या याच्यात काय सांगितलं आपल्याला, एक मॉलिक्यूल म्हणजे प्रायमरी स्टेज काय असते, ज्यावेळेस एखाद्या मॉलिक्युल्सवर लाईट पडतो त्या सरफेसवर, लाईट पडल्याच्यानंतर काय होतं, तो लाईट ॲब्झॉर्ब केला जातो आणि लाईट ॲब्झॉर्ब केल्याच्यानंतर लाईट मॉलिक्यूल्स काय होतो, एक्सायटेड स्टेटला जातो. फॉर एक्झाम्पल कन्सिडर ए मॉलिक्यूल ॲब्झॉर्ब अ लाईट एच म्यू, देन इट गो इन अ एक्सायटेड स्टेट, इट मीन्स दॅट ए स्टार. आपल्याला जे ए स्टार दाखवलेले इथं, हे पाहिजे ए स्टार दाखवलेले, तर ए स्टार म्हणजे काय असतो की ए स्टार म्हणजे मॉलिक्यूल हा एक्सायटेड स्टेटमध्ये गेला एनर्जी घेऊन. द मॉलिक्यूल विच ॲब्झॉर्ब लाईट मे गेट्स डिसोसिएटेड इल्डिंग ॲटम ऑर द फ्री रॅडिकल्स. द लॉ ऑफ फोटोकेमिकल इक्वॅलन्स इज परफेक्टली अप्लिकेबल इन सच प्रोसेस. मग जो काही लॉ ऑफ फोटोकेमिकल इक्वॅलन्सचा आहे तो आपण पुढच्या याच्यात पाहणारच आहोत. त्या फोटोकेमिकल इक्वॅलन्सच्या लॉमध्ये काय होते, तिथे ॲप्लिकेबल तिथं अशा प्रोसेसमध्ये तिथं काय होते, एकदम परफेक्ट बसतो किंवा परफेक्ट येत असतो. त्यानंतर सेकंडरी प्रोसेसमध्ये पाहू आपण काय होत असते की इन सेकंडरी प्रोसेस दिस प्रोसेस इज नॉट रिलेटेड विथ द ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट, एक्सायटेड ॲटम, मॉलिक्यूल ऑर द फ्री रॅडिकल्स प्रोड्युस्ड इन द प्रायमरी स्टेज. सेकंडरी प्रोसेस ही ॲब्झॉर्प्शन, एनर्जी ॲब्झॉर्प्शनशी त्याचा काहीही संबंध नसतो किंवा एक्सायटेशन ऑफ मॉलिक्यूलशी सुद्धा काही नसतो किंवा रॅडिकल फॉर्मेशन जो होते त्याच्यासाठी सुद्धा काही याचा संबंध एक नसतो. तर धिस प्रोसेस कॅन टेक प्लेस इन डार्क. ही प्रोसेस कशामध्ये, सेकंडरी प्रोसेस कशामध्ये होत असते, डार्कमध्ये होत असते, डार्कमध्ये होत असते. आपण कालच पाहिलं आहे की द रिॲक्शन विच इज टेक प्लेस इन अब्सेन्स ऑफ लाईट, धिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज द डार्क रिॲक्शन. तर मग ही सेकंडरी प्रोसेस ही काय होती, इन अब्सेन्स ऑफ लाईट होत असते. बाय धिस प्रोसेस द ॲटम, मॉलिक्यूल ऑर द फ्री रॅडिकल्स कॅन कॅरी चेन रिॲक्शन ऑर डिॲक्टिवेशन ऑफ एक्सायटेड स्पेसीज. पहा इथं काय होणार आहे की ही एक हे चेन रिॲक्शनसारखी आहे आणि डिॲक्टिवेशन ऑफ एक्सायटेड स्पेसीज. जो मॉलिक्यूल एक्सायटेड स्टेटला गेलेला आहे, पहिल्या स्टेजमधून जो मॉलिक्यूल एक्सायटेड स्टेटला गेला आहे त्या मॉलिक्यूलचं डिएक्सायटेशन या स्टेटमध्ये होत असते, या सेकंडरी प्रोसेसमध्ये होत असते. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस क्वांटम इल्ड कॅन बी इन्क्रीज ऑर डिक्रीज्ड. मग याच्यामुळं काय होत असते की क्वांटम इल्ड जी आहे ही काय होती, एक तर डिक्रीज होती किंवा तिथं काय होती, इन्क्रीज होत असते. ॲज अ होल डज नॉट फॉलो द लॉ ऑफ फोटोकेमिकल इक्वॅलन्स. पण ही जी काही सेकंडरी प्रोसेस असते हा लॉ ऑफ फोटोकेमिकल इक्वॅलन्स हा तिथं फॉलो करत नाही किंवा इथं फॉलो होणार नाही. त्याच्यानंतर पाहू आपण आता रिझन फॉर हाय क्वांटम इल्ड. आता सी हिअर, रिझन फॉर हाय क्वांटम इल्डसाठी काय असेल तर पहिली आहे चेन रिॲक्शन. इन सेकंडरी प्रोसेस द एक्सायटेड ॲटम्स, मॉलिक्युल ऑर द फ्री रॅडिकल्स प्रोड्युस्ड इन अ प्रायमरी प्रोसेस मे स्टार्ट अ सिरीज ऑफ द चेन रिॲक्शन. मग तिथं काय होते, जी सेकंडरी प्रोसेस आपली सुरू झाली, प्रायमरी प्रोसेस मे स्टार्ट अ सिरीज ऑफ चेन रिॲक्शन. चेन रिॲक्शन्स काय होते, सेकंडरी प्रोसेसमध्ये सुरू होते. धिस लीड्स टू इन्क्रीज इन अ क्वांटम इल्ड. तिच्यामुळं काय होते की क्वांटम इल्ड तिथं जनरली तयार होत असते. फोटोकेमिकल कॉम्बिनेशन ऑफ द H2 अँड Cl2 हॅव व्हेरी हाय क्वांटम इल्ड. जर आपण पाहिलं असेल H2चं आणि Cl2चं, तर याची क्वांटम इल्ड कशी असते, एकदम हाय क्वांटम इल्ड असते किंवा क्वांटम इल्ड कशी असते, जास्ती असते. इट इज मेनली ड्यू टू द चेन रिॲक्शन. ही कशामुळे ती, ड्यू टू द चेन रिॲक्शनमुळे ही हाय क्वांटम इल्ड इथं होत असते. पहिलं आहे फर्स्ट रिॲक्शन पाहतो, Cl2 प्लस H म्यू काय होईल, Cl प्लस Cl प्रायमरी प्रोसेसमध्ये जाईल म्हणजे फर्स्ट रिॲक्शन. सेकंड रिॲक्शनमध्ये Cl प्लस H2 दोन्हीचं जर कॉम्बिनेशन जर झालं तर HCl प्लस H सेकंडरी प्रोसेस तिथं होईल आणि H प्लस Cl2 HCl प्लस Cl सेकंडरी प्रोसेस तिथं काय होईल. ह्या दोन्ही पण काय खालच्या सेकंडरी प्रोसेस आहेत आणि वरच्या काय येतात प्रायमरी प्रोसेस आहे. द सेकंडरी रिॲक्शन सेकंड अँड थर्ड रिपीट अल्टरनेटली अँड चेन रिॲक्शन इज सेटअप. दज इन्फिनाईट नंबर ऑफ HCl मॉलिक्यूल आर फॉर्म. तिथं काय HCl मॉलिक्यूल इन्फिनाईट नंबर फॉर्मेशन होतील. हावेवर द चेन रिॲक्शन मे बी ब्रोकन आयदर बाय कॉम्बिनेशन ऑफ ॲक्टिवेटेड हायड्रोजन अँड ॲक्टिवेटेड क्लोरीन ॲटम ऑर बाय युनियन विथ सम इम्प्युरिटी लाईक O2. मग ही जी काही चेन रिॲक्शन जर ब्रेक झाली कशा थ्रू, O2 थ्रू असेल किंवा ते युनियन थ्रू असेल, तर मग तिथं काय होईल, तिचं ते पण एक रिझन असेल आपल्याला कशाचं, हाय क्वांटम इल्डचं ते पण काय असते, एक रिझन तिथं असू शकते. त्याच्यानंतर बी पहा, अँड इंटरमिडिएट प्रोडक्ट फ्रॉम मे ॲक्ट ॲज कॅटलिस्ट. जर त्या रिॲक्शनमधला जो काय आपण इंटरमिडिएट प्रोडक्ट असतो, म्हणजे AB ज्यावेळेस रिॲक्टंट तयार होतो आणि रिॲक्टंट तयार झाल्याच्यानंतर एक इंटरमिडिएट स्टेप येत असते जो की प्रोडक्ट फॉर्मेशनच्या अगोदर असते. मग तो इंटरमिडिएट्स जर स्वतःच इंटरमिडिएटनं जर कॅटलिस्टचं जर काम केलं तर त्यावेळेससुद्धा ते पण एक रिझन असू शकते हाय क्वांटम इल्डचं.
Then see, a secondary reaction may be exothermic and energy thus released may start further reaction. आता secondary reaction may be exothermic जर असेल, सेकंडरी रिॲक्शन कोणती असते आपली? सेकंडरी रिॲक्शन कशानंतर असते? एक्सायटेड मॉलिक्यूलशी त्याचा काही संबंध नसतो, म्हणजे प्रायमरी प्रोसेसशी त्याचा काही संबंध नसतो. पण ज्यावेळेस मॉलिक्यूल एक्सायटेड स्टेटमध्ये असेल त्यावेळेस सेकंडरी जर ती एक्झोथर्मिक असेल, म्हणजे एनर्जी जर बाहेर टाकणारी जर असेल, तर ती सुद्धा इट इज ऑल्सो द रिझन ऑफ हाय क्वांटम इल्डसुद्धा तिथं येऊ शकतं. म्हणजे ज्यावेळेस एक्झोथर्मिक सेकंडरी प्रोसेस जर एक्झोथर्मिक असेल तर. त्यानंतर डी, कोलिजन ऑफ द ॲक्टिवेटेड मॉलिक्यूल विथ अदर मॉलिक्यूल मे रिझल्ट इन द एनर्जी ट्रान्सफर. कोलिजन ऑफ ॲक्टिवेटेड मॉलिक्यूल, दोन मॉलिक्यूल समजा जर ॲक्टिवेटेड मॉलिक्यूल्स असतील आणि विथ अदर मॉलिक्यूल, मग त्या ॲक्टिवेटेड मॉलिक्यूलमध्ये जर कोलिजन झालं, मे रिझल्ट इन द एनर्जी ट्रान्सफर. त्याच्यात जर एनर्जी ट्रान्सफर झाली, सो दॅट मोर मॉलिक्यूल्स मे बी ॲक्टिवेटेड. जर दोन मॉलिक्यूल्समध्ये जर कोलिजन झालं, एक्सायटेड मॉलिक्यूलमध्ये जर कोलिजन झालं आणि कोलिजन झाल्याच्या नंतर त्या कोलिजनमधून जी काही एनर्जी बाहेर पडेल आणि ती एनर्जी जर दुसऱ्या मॉलिक्यूलला जर ॲक्टिवेट करत असेल, तर तिथंसुद्धा हाय क्वांटम इल्ड येण्याचे चान्सेस जनरली तिथं असतात किंवा हाय क्वांटम इल्ड तिथं होत असते. त्याच्यानंतर रिझन फॉर लो क्वांटम इल्ड. आता कोणते कोणते रिझन आहेत की लो क्वांटम इल्ड तिथं होऊ शकते? पहा, फर्स्टली ए, द एनर्जी ॲब्झॉर्ड बाय द मॉलिक्यूल मे नॉट बी सफिशियंट टू एक्सायटेड द मॉलिक्यूल्स अँड टू स्टार्ट द रिॲक्शन. फर्स्ट रिझन काय सांगितलं आपल्याला? द एनर्जी ॲब्झॉर्ड बाय द मॉलिक्यूल मे नॉट बी सफिशियंट. आपल्या रिॲक्टंटला जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी रिॲक्शन घडण्यासाठी लागत असेल, आपल्या रिॲक्टंटला जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी रिॲक्शन होण्यासाठी लागत असेल, त्याच्यापेक्षा जर कमी एनर्जी तिथं जर प्रोव्हाइड करण्यात आली, ती रिॲक्शन स्टार्ट होण्यासाठी जर कमी एनर्जी जर प्रोव्हाइड करण्यात आली, तर काय होते? तिथं लो क्वांटम इल्ड, त्या रिॲक्शनचं काय येणार? आपल्याला लो क्वांटम इल्ड येणार. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर समजा पाणी गरम करायचं असेल, आपण पाणी ठेवलं असेल आणि पाणी गरम करण्यापुरतं आपण त्याला टेम्परेचरच प्रोव्हाइड नाही केलं, आपण काय केलं? एकदम थोडंसं टेम्परेचर प्रोव्हाइड केलं आणि काढून घेतलं टेम्परेचर, तर काय होईल तिथं? ते म्हणजे ते पाणी बॉईल होणार नाही किंवा हॉट वॉटर होणार नाही. याचा अर्थ काय झाला की एखादी रिॲक्शन होण्यासाठी जेवढी एनर्जी लागती त्याच्यापेक्षा एनर्जी जर आपण कमी प्रोव्हाइड केली तर काय होईल? तिथं ती रिॲक्शन होणारच नाही तिथं. मग अशा वेळेससुद्धा काय होते की तिथं लो क्वांटम इल्ड तिथं येऊ शकते. त्याच्यानंतर सेकंड पहा, द प्रायमरी फोटोकेमिकल प्रोसेस मे गेट्स रिव्हर्स्ड. मग जी काही प्रायमरी फोटोकेमिकल रिॲक्शन असते, आपली प्रोसेस असते, प्रायमरी फोटोकेमिकल रिॲक्शन म्हणा किंवा प्रायमरी फोटोकेमिकल प्रोसेस जी असते, म्हणजे लाईट काय करतो? आपल्या लाईट मॉलिक्यूल्स पहिल्यांदा ॲब्झॉर्ब करतो आणि एक्सायटेड स्टेटला जातो. पण ही जर रिव्हर्स झाली, म्हणजे ॲब्झॉर्ब केलेली लाईट परत जर त्यानं देऊन टाकला किंवा इमिट जर केला असेल, तर अशा वेळेससुद्धा काय होते? तिथं इट इज ऑल्सो द रिझन फॉर द लो क्वांटम इल्ड. देन सी द डिसोसिएटेड फ्रॅगमेंट मे रिकम्बाईन टू फॉर्म ओरिजिनल मॉलिक्यूल. मग जे काही डिसोसिएटेड फ्रॅगमेंट्स असतात, मे रिकम्बाईन टू फ्रॉम ओरिजिनल मॉलिक्यूल. समजा फॉर एक्झाम्पल डिसोसिएशन एखाद्या मॉलिक्यूलचं झालं. आता फॉर एक्झाम्पल आपण HCl धरू. HCl हा पहिल्यांदा मॉलिक्यूल आहे. HClचं कन्व्हर्जन कशात केलं आपण? HCl गिव्ज द H आणि Cl, म्हणजे H पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्हमध्ये त्यानं काय केले? आपले आयन्स दिले. पण तोच डिसोसिएट झालेला मॉलिक्यूल परत जर एकत्र आला, म्हणजे H पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह हा एकत्र आला, देन देर इज रिव्हर्सिबल रिॲक्शन जर झाली आणि तिथं डबल HCl जर फॉर्मेशन झालं, इट इज ऑल्सो द रिझन ऑफ द लो क्वांटम इल्डचं काय असेल? असं जर झालं तर हे पण काय असते? एक लो क्वांटम इल्डचं रिझन असते. Then see the D, excited molecules may lose energy by collision with non-excited molecule. Excited molecule may lose energy by collision with a non-excited molecule. जर एखाद्या रिॲक्शनमध्ये जर असं झालं असेल की एक्सायटेड मॉलिक्यूल आहेत, ते एक्सायटेड मॉलिक्यूल्सनं काय केली? एनर्जी लॉस केली. कशामुळं? त्या नॉन एक्सायटेड मॉलिक्यूल्समुळं. तर अशा वेळेससुद्धा काय होईल? लो क्वांटम इल्ड्स काय होईल? लो क्वांटम इल्ड्स तिथे येण्याचे चान्सेस असतात. द एक्सायटेड मॉलिक्यूल्स मे गेट डिॲक्टिवेटेड बिफोर दे फॉर्म प्रोडक्ट. किंवा जर एक्सायटेड मॉलिक्यूल असतात, ते जर डिॲक्टिवेटेड झाले द एक्सायटेड मॉलिक्यूल्स मे गेट डिॲक्टिवेटेड बिफोर दे फॉर्म प्रोडक्ट फॉर्मेशन होण्याच्या अगोदरच त्याचं जर डिॲक्टिवेशन जर झालं आणि तिथं प्रोडक्ट जर फॉर्मेशन नाही झाला, तर हे सुद्धा एक रिझन आहे की तिथं लो क्वांटम इल्ड तिथं होऊ शकते किंवा लो क्वांटम इल्ड तिथं प्राप्त होऊ शकते किंवा लो क्वांटम इल्ड तिथं येऊ शकते. तर हे जनरली काय आहे तर की रिझन फॉर लो क्वांटम इल्ड आणि हाय क्वांटम इल्डचे काय आहेत? रिझन आहेत.
तर एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन विचारतात, गिव्ह द रिझन ऑफ हाय क्वांटम यील्ड आणि लो क्वांटम यील्ड. तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, प्रायमरी प्रोसेस काय आहे, सेकंडरी प्रोसेस काय आहे आणि हाय क्वांटम यील्ड कशामुळे येते आणि लो क्वांटम यील्ड कशामुळे येते हे तुम्हाला तिथं एक्सप्लेन करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तिथं क्वांटम यील्ड म्हणजे काय ते पण तिथं तुम्हाला सांगावं लागेल. क्वांटम यील्डमध्ये आपण आता पाहिलं, क्वांटम यील्ड कशाला म्हणतो आपण, की जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब केली जेवढ्या टाईममध्ये, तेवढेच मॉलिक्यूल काय होतात तिथं रिॲक्शन्समध्ये काय करतील, ते भाग घेतील. मग हे जो रेशो असेल त्याला काय म्हणतो, दिस रेशो इज कॉल्ड ॲज द क्वांटम यील्ड. अँड क्वांटम यील्ड इज डिनोटेड बाय द, आपण सांगितलं क्वांटम यील्ड कशाला डिनोट करतो, आपण फायनल डिनोट करतो, आपण वरी एक्झाम्पलमध्ये पाहिलेले. तर दिस इज, आणि या लेक्चरमध्ये हे एक महत्त्वाचं आहे की जे 2 लॉ सांगितले आपण, एक पहिला सांगितला ग्रॉथस डॉपर लॉ आणि दुसरा सांगितला स्टार्क आइन्स्टाईन लॉ. तर हे दोन्ही लॉ काय तर खूप इम्पॉर्टंट येतं. तुम्ही जर मागचे क्वेश्चन पेपर जर पाहिले असतील तर त्या मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये हे दोन्ही लॉ तिथं एक्झाममध्ये विचारलेले आहेत. तरी सर्वांनी काय करा, हे दोन्ही लॉ चांगले समजून घ्या आणि त्याचा अभ्यास करा.